नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागे आपण पाहिलं की नंबर लाईनवर पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीने ओळखायचे आणि त्यांच्यातलं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स कशा पद्धतीने शोधायचं. आता या डिस्टन्स नंतर आपल्याला पुढील मुद्दा जो पाहायचा आहे तो म्हणजे बिटवीनेस. If PQR are three distinct collinear points, there are three possibilities. Suppose PQ आणि R हे जर 3 पॉईंट आहेत तर या पॉईंटमध्ये 3 प्रकारच्या पॉसिबिलिटीज असू शकतात. देर आर 3 पॉसिबिलिटीज. फर्स्ट, Q is between P and R, or R is between P and Q, or P is between R and Q. अशा या 3 पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे एकतर Q हा सेंटरला असू शकतो किंवा R त्यांच्यामध्ये असू शकतो किंवा P हा मध्ये असू शकतो. तर या तिघं शक्यता या ठिकाणी असू शकतात. If distance of PQ plus distance of QR is equal to distance of PR, then it is said that point Q is between P and R. The betweenness is shown as PQR. Suppose एक आपण लाईन काढली, त्या लाईनवर 3 पॉईंट्स आपण घेतले P, Q and R. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पॉईंट Q इज बिटवीन P अँड R, म्हणजे Q हा पॉईंट P आणि Rच्या मध्ये आहे. मग यावेळी काय असेल की डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR या दोघांचं डिस्टन्स जर आपण ॲड केलं तर आपल्याला कुठलं डिस्टन्स मिळेल तर डिस्टन्स ऑफ PR मिळेल. म्हणजे सपोज डिस्टन्स ऑफ PQ जर 5 युनिट असेल आणि डिस्टन्स ऑफ QR जर 7 डिस्टन्सवर असेल, देन डिस्टन्स ऑफ PR इज इक्वल टू 5 + 7 = 12 युनिट्स. तशा प्रकारे आणि असं ज्यावेळी असतं त्यावेळी त्याला या ठिकाणी बिटवीनेस आहे असं मानलं जातं आणि ते बिटवीनेस अशा पद्धतीने लिहिले जाते. तर बिटवीनेस लिहिताना P-Q-R आणि याला वाचताना पॉईंट Q बिटवीन P अँड R असं याचं वाचन केलं जातं आणि अशा प्रकारे त्याला लिहिलं जातं. आणि वाचन करताना पॉईंट Q बिटवीन P अँड R अशा प्रकारे आपण वाचन करायचं असतं. आता याच्यावर आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते कशा प्रकारचे एक्झाम्पल्स येतात तर आपण बघूया. याचं वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला येतात. तर पहिलं एक्झाम्पल आपण बघूया सॉल्व एक्झाम्पलमध्ये. ऑन अ नंबर लाईन पॉईंट AB अँड C आर सच दॅट डिस्टन्स ऑफ AB 5, distance of BC 11, then find distance of AC. And distance of AC is equal to 6. Then which of the points is between the other two? म्हणजे या A, B आणि C या तिघं पॉईंट्समध्ये मध्ये असणारा पॉईंट कोणता असेल असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आधी आपण काय करायचं, जे डिस्टन्स मोठं असेल ते डिस्टन्स आधी घ्यायचं. आता या तिघं डिस्टन्समध्ये जर आपण पाहिलं तर ABचं डिस्टन्स हे 5 आहे, BCचं 11 आहे आणि ACचं 6 आहे. तर ग्रेटर डिस्टन्स जे आहे म्हणजे मोठं डिस्टन्स तर ते BC आहे. तर ते आधी आपण घेऊया. डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू 11, याला 1 नंबर देऊया. नंतर जे 2 उरलेले डिस्टन्स आहेत की जे स्मॉलर आहेत, लहान आहेत, तर ते नंतर घेऊया. त्यात आहे डिस्टन्स ऑफ AB 5 आणि डिस्टन्स ऑफ AC 6. तर या दोघांचं ॲडिशन करायचं म्हणजे डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू 5 + 6 इज इक्वल टू 11. आता याला सेकंड नंबर देऊया. फर्स्ट जर आपण पाहिलं तर डिस्टन्स ऑफ BC हे 11 आहे आणि सेकंड जर आपण पाहिलं तर डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ AC
इज इक्वल टू 11 आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं की ज्या दोघांची लहान जे दोन डिस्टन्स होते त्यांचं जे सम होती, बेरीज होती, तर ती मोठ्याच्या एवढी आलेली आहे. आणि हे जेव्हा येतं त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी. देअरफॉर पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड सी. म्हणजेच पॉईंट ए हा बी आणि सीच्या मध्ये आहे. कारण बी सी हे मोठं डिस्टन्स आहे आणि मोठं डिस्टन्स जे असेल तर ते आजूबाजूला लिहायचं आणि जो रिमेनिंग पॉईंट्स असतो तो मध्ये लिहायचा. तर अशा प्रकारे आपल्याला बिटवीनेस आहे किंवा नाही हे ओळखता येतं. आता याच्यावर आधारित वेगळे एक्झाम्पल पण विचारले जातात. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. U, V and A are three cities on a straight road. The distance between U and A is 215 km. Between V and A is 140 km and between U and V is 75 km. Which of them is between the other two? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे डिस्टन्स आहे तर ते 215 किलोमीटर, 140 किलोमीटर अँड 75 किलोमीटर हे 3 डिस्टन्स आहेत. त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठं जे डिस्टन्स आहे ते 215 आहे. म्हणजे यू आणि एच्या दरम्यानचं ते डिस्टन्स आहे. डिस्टन्स ऑफ यू ए 215 आणि ते सगळ्यात मोठं आहे. बाकी डिस्टन्स ऑफ व्ही ए आणि डिस्टन्स ऑफ यू व्ही हे स्मॉलर आहेत. म्हणजे या ठिकाणी काय असेल की डिस्टन्स ऑफ यू ए जे असेल ते डिस्टन्स ऑफ यू व्ही आणि डिस्टन्स ऑफ व्ही एच्या ॲडिशन एवढं असेल. म्हणजे 140 प्लस 75 ते होतात 215. म्हणजेच काय असेल की यू ए हे आजूबाजूला असतील आणि मध्ये व्ही असेल. म्हणजेच द सिटी व्ही इज बिटवीन द सिटीज यू अँड ए. आणि मग ते लिहिताना अशा पद्धतीने लिहिणार यू डॅश व्ही डॅश ए. तर अशा प्रकारे बिटवीनेस आपल्याला लिहायची असते यू डॅश व्ही डॅश ए. कारण व्ही हा बिटवीनमध्ये आला आहे म्हणून. तर अशा प्रकारे. आणि जे मोठं डिस्टन्स असेल ते आजूबाजूला आहे. बघा यू ए मोठं डिस्टन्स होता म्हणून आपण ते आजूबाजूला लिहिलं आणि जो रिमेनिंग होता व्ही तो मग आपण मध्ये लिहिला. तर अशा प्रकारे हे बिटवीनेसवर असे एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. हे थर्ड एक्झाम्पल विचारलं आहे, थोडं वेगळं आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ए ऑन अ नंबर लाईन इज 5. फाइंड द coordinates of points on the same number line which are 13 units away from A. म्हणजे या ठिकाणी असं दिलं आहे की ए पासून 13 एवढ्या डिस्टन्सवर असणारे दोन पॉईंट जे आहेत तर त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की नंबर लाईनवर 13 युनिट जात असताना राईट साईडला पण आपल्याला एकदा जावं लागेल आणि लेफ्ट साईडला पण जावं लागेल. आणि म्हणून मग या ठिकाणी काय केलं आहे की दोघं डिस्टन्स काढत असताना तर ए हा पॉईंट आहे. ए पासून 13 डिस्टन्स जेव्हा आपण राईटला जाऊ तर तो 13 आपल्याला ॲड करावा लागेल. मग 5 प्लस 13 जर केलं तर त्याचं ॲन्सर येईल 18. म्हणजे 18 या डिस्टन्सवर एक पॉईंट असेल. आणि जर आपण लेफ्ट साईडला गेलो, कारण इथे असं दिलेलं नाही की लेफ्ट साईडला जायचं की राईट साईडला, त्यामुळे आपल्याला दोघं पॉसिबिलिटी या ठिकाणी दाखवाव्या लागतील. लेफ्ट साईडला जर आपण गेलो तर -13 म्हणजे मागच्या बाजूला जावं लागेल. तर 13 हे मायनस होतील म्हणून 5 - 13 त्याचे ॲन्सर येईल -8. म्हणजे मग पॉईंट टीचा कोऑर्डिनेट असेल -8 आणि डीचा कोऑर्डिनेट असेल 18. म्हणजे जे आपल्याला कोऑर्डिनेट शोधायला लावले होते ए पासून 13 युनिट्स अंतरावर असणारे कोऑर्डिनेट्स तर ते 18 आणि -8 असे दोन कोऑर्डिनेट्स असतील. तर अशा प्रकारे आपण कोऑर्डिनेट्स पण शोधू शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट बघूया. प्रॅक्टिस सेटमध्ये काही वेगळं एक्झाम्पल जर असेल तर ते आपण सॉल्व करूया. आता प्रॅक्टिस सेटमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट आणि सेकंड आपला सॉल्व झालेला आहे. आता थर्ड एक्झाम्पल बघूया.
फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट्स इज बिटवीन द अदर टू. म्हणजे या ठिकाणी कोणत्या दोन पॉईंटच्या मध्ये तिसरा पॉईंट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे तिघं डिस्टन्स पाहिजे. इथे आहे पहिलं डिस्टन्स 7, सेकंड आहे 10 आणि थर्ड आहे 3. मग मी तुम्हाला आधीच बोललो की जे दोन डिस्टन्स स्मॉल असतात त्यांचे ॲडिशन करायचं असतं. म्हणजे समजा 7 हा स्मॉल आहे आणि 3सुद्धा स्मॉलर आहे, 10 हा ग्रेटर आहे. तर मग 7 आणि 3 या दोघांचं ॲडिशन करायचं. हे ॲडिशन येतं 7 + 3 = 10. 7 + 3 = 10. आणि मधलं मोठं डिस्टन्स जर आपण पाहिलं तर ते 10 आहे. म्हणजे इथे इक्वल झालं. दोघांची जी ॲडिशन आली लहानांची ती मोठ्या एवढी आली. म्हणजे या ठिकाणी बिटवीनेस आहे. आणि बिटवीननेस म्हणजे मध्ये येणारा पॉईंट आपल्याला ओळखायचा आहे. तर पी आणि पी क्यू हे डिस्टन्स मोठं असल्यामुळे, पी क्यू हे जे डिस्टन्स आहे हे मोठं असल्यामुळे पी आणि क्यू हे आजूबाजूला येतील आणि मध्ये जो आहे तो रिमेनिंग पॉईंट्स येईल, म्हणजेच आर पॉईंट असेल. म्हणजे बिटवीनेस लिहिताना आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल, पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 हा सॉल्व करायचा आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ऑफ ए सी is equal to 10, distance of CB is equal to 8 and distance of AB is equal to then find distance of AB considering all possibility. आता all possibility म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला ए बीचं जे डिस्टन्स काढायचं आहे तर ते तिघं पॉसिबिलिटीमध्ये काढायचं आहे. आता या ए बी सी या 3 पॉईंटमध्ये पॉसिबिलिटी 3 असू शकतात. पहिली पॉसिबिलिटी काय तर ए बी आणि सीमध्ये असं असू शकतं की बी हा मध्ये असू शकतो, किंवा सेकंड पॉसिबिलिटी काय असेल की ए हा मध्ये असू शकतो, बी आणि सी हे आजूबाजूला असू शकतात. आणि थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते की सी हा मध्ये असू शकतो, ए आणि बी हे आजूबाजूला असू शकतात. तर या तिघं पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए सी पहिली पॉसिबिलिटी जर आपण पाहिली म्हणजे ही बिटवीनेस ए बी सी, तर बी पॉईंट बी बिटवीन ए अँड सी हे जर आपण पाहिलं तर ए सीचं डिस्टन्स आहे 10. उदाहरणात दिलेलं आहे बघा, ए सीचं डिस्टन्स आहे 10 आणि त्याचबरोबर आपल्याला जे बी सीचं डिस्टन्स दिलेलं आहे तर बी सीचं डिस्टन्स आहे म्हणजे सी बी म्हणजे बी सी, तर ते 8 दिलेलं आहे हे बघा एक्झाम्पलमध्ये. तर ए सी 10 हे पूर्ण 10 आहे ए सी आणि सी बी म्हणजेच बी सी, तर याचं डिस्टन्स 8 आहे. तर आपल्याला ए बीचं डिस्टन्स जर काढायचं असेल तर मग आपल्याला ए सीचं जे डिस्टन्स आहे 10 त्याच्यामधनं 8 हा मायनस करावा लागेल, म्हणजे 2 त्याचं डिस्टन्स येईल. ही पहिली फर्स्ट पॉसिबिलिटी झाली. आता सेकंड पॉसिबिलिटी जर आपण पाहिली तर सेकंड पॉसिबिलिटीमध्ये बी सीचं डिस्टन्स हे 8 आहे, म्हणजे हे टोटल डिस्टन्स 8 आहे आणि ए सीचं डिस्टन्स 10 आहे. तर अशी पॉसिबिलिटी नसेलच, कारण कधी पण बाहेरचं जे मोठं डिस्टन्स असतं त्याचं माप जास्त असतं, त्यामुळे ही पॉसिबिलिटी या ठिकाणी येणं म्हणजे येऊ शकत नाही, इट इज नॉट पॉसिबल. आणि थर्ड पॉसिबिलिटी जर आपण पाहिली तर थर्ड पॉसिबिलिटी जी आहे तर त्या थर्डमध्ये सी आपल्याला मध्ये दाखवायचं आहे, सी ए आणि बी. आता ए बीचं डिस्टन्स आहे ए बीचं डिस्टन्स आपल्याला काढायला लावलेलं आहे. ए सी आहे 10 आणि सी बी इज इक्वल टू 8. मग ए बीचं डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल तर ए सी आणि सी बी यांचं ॲडिशन करावं लागेल. मग 10 + 8 जर आपण केलं तर त्याचं ॲन्सर येईल 18. तर त्यांचं डिस्टन्स असेल 18 युनिट्स. तर अशा प्रकारे या तिघं पॉसिबिलिटी आपण वापरून या ठिकाणी डिस्टन्स काढू शकतो. कारण या ठिकाणी आपल्याला बिटवीनेस दिलेली नाही आहे, तर बिटवीनेस कोणती असू शकते तर तिघांपैकी कुठली असू शकते. मग तिघं पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायचे आहेत, ए बी सी, बी ए सी आणि ए सी बी. तर फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये ए बीचं डिस्टन्स हे 2 येईल. सेकंड पॉसिबिलिटी ही येऊ शकणार नाही,
का? कारण ए सीचं मेजर मोठं दिलेलं आहे आणि बी सी हा स्मॉल आहे, तर ते इथे शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल, त्यामुळे ते येणार नाही. थर्डमध्ये जर आपण पाहिलं तर ए बीचं डिस्टन्स हे ए सी प्लस बी सी मिळून येईल, म्हणजेच ते 18 येईल. अशा प्रकारे आपल्याला पॉसिबिलिटी वापरून या ठिकाणी ते ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. त्यानंतर 5 नंबर जे एक्झाम्पल आहे, तर एक्स वाय झेड आर कॉलिनियर सच दॅट एक डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17, वाय झेड 8 अँड फाइंड डिस्टन्स ऑफ एक्स झेड. एक्स झेडचं मेजर आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक्स वाय झेड हे कॉलिनियर आहेत आणि या ठिकाणी एक्स वाय झेड म्हणजे इथे काय होईल की डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड येईल. म्हणजे एक्स झेड काढण्यासाठी या दोघांचे ॲडिशन करावं लागेल. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला पॉसिबिलिटी दिलेली नाही आहे, तर आपण याचंही 2 प्रकारे आन्सर काढू शकतो, किंवा हीच एक्स वाय झेड ही जी पॉसिबिलिटी आहे, तर कारण इथे असं सांगितलेलं नाही की कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, तर इथे फक्त एक्स झेडचं मेजर काढायला लावलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट एक्स वाय 17 आणि वाय झेड 8, 17 + 8 म्हणजे 25, डायरेक्ट डिस्टन्स पण तुम्ही काढू शकतात. त्यानंतर 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द अँसर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर या ठिकाणी आता हा प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते आपण बघूया. फर्स्ट बघूया त्यातलं 6चं फर्स्ट, इफ ए बी सी म्हणजे पॉईंट बी बिटवीन ए अँड सी, बिटवीन एस वाचताना असं वाचायचं असतं, पॉईंट बी बिटवीन ए अँड सी. तर इथे ए सी हा 11 आहे आणि ए सी हे बाहेर, म्हणजे या ठिकाणी अशी कंडिशन असेल बघा, ए बी हा मध्ये असेल आणि सी बाहेर असेल, कारण इथे बी मध्ये दिलेला आहे, म्हणजे अशी ही कंडिशन असेल. तर आपल्याला ए सीचं मेजर जे दिलेलं आहे म्हणजे टोटल मेजर ते 11 आहे आणि बी सीचं मेजर दिलं आहे 6.5. आता हे मोजायची काय आवश्यकता नाही, तर आपण एक साधी आकृती काढून फक्त एक अंदाज पाहायचा की हे जर 6.5 असेल आणि ए सी टोटल जे ते 11 आहे, म्हणजेच मग ए बीचं मेजर किती येईल, तर ए बीचं मेजर जर आपल्याला काढायचं असेल तर ए सीमधून आपल्याला बी सीचं मेजर हे मायनस करावं लागेल. म्हणजे 11 - 6.5 जर आपण केलं तर ते येईल 4.5, म्हणजे स्मॉलर येईल. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा घेताना आपण थोडं डावीकडून घ्यायचा, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला कमी दाखवायचं आहे आणि हे थोडं मोठं दाखवायचं आहे. बाकी पट्टीने मोजण्याची काय आवश्यकता नाही, मोजून काढलं तरी काय हरकत नाही आणि नाही मोजलं तरी काय हरकत नाही, अंदाजे पण काढलं तरी चालतं. फक्त इथे अंतर दाखवताना तेवढी आपण काळजी घ्यायची. समजा आपण जर ए बी आणि सी या पद्धतीने दाखवलं आणि ए बीचं डिस्टन्स जर 4.5 आहे आणि बी सीचं डिस्टन्स हे 6.5 आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं म्हणजे फरक दिसायला पाहिजे की हे डिस्टन्स स्मॉल आहे आणि हे मोठं आहे, तर आकृतीमध्ये तसं दिसायला नको. त्यामुळे अशा प्रकारे आकृती न काढता सुरुवातीला थोडं विचार करून जे डिस्टन्स मोठं येईल तर ते डिस्टन्स मोठं दाखवायचं आणि जे लहान असेल ते लहान दाखवायचं, मोजण्याची काय आवश्यकता नाही. त्यानंतर याच्यातलं एक थर्ड एक्झाम्पल थोडं वेगळं आहे बघा. एक्स वाय झेड लेंथ ऑफ एक्स झेड 3√7 आहे, लेंथ ऑफ एक्स वाय √7 आहे आणि वाय झेडची जी लेंथ आहे ती आपल्याला काढायला लावली आहे. मग आता एक्स वाय झेड, तर पट्टीने आधी आपण ते काढून घेऊ. हा इथे येईल एक्स, हा इथे येईल झेड, मध्ये वाय येणार आहे. पण ते डिस्टन्स कुठलं मोठं आणि लहान येतं ते आपण बघूया, त्यानुसार वाय आपण लिहायचं आहे. जर एक्स वायचं जे मेजर आहे, एक्स वायचं मेजर, तर ते जर स्मॉल असेल तर आपण वाय इकडून घेऊया लेफ्ट साईडकडून, आणि जर समजा वाय झेडचं डिस्टन्स हे स्मॉलर असेल तर वाय हा
उजवीकडून घेऊया. पण आधी एक आपण सोडून बघू की वायचं जे वाय झेडचं जे डिस्टन्स येईल ते किती येईल ते यावरती बघूया. तर XZ म्हणजे टोटल मेजर दिलं आहे 3√7, हे टोटल मेजर आहे. 3√7 टोटल मेजर आहे. त्यानंतर XYचं जे मेजर आहे म्हणजे एक्सपासून वायचं जे मेजर आहे ते √7 येणार आहे फक्त. आणि आपल्याला काढायचं आहे YZचं मेजर. मग लेंथ ऑफ YZ जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लेंथ ऑफ XZ मायनस लेंथ ऑफ XY करावं लागेल. तर लेंथ ऑफ XZ आहे 3√7 मायनस √7. तर या ठिकाणी जो 3√7 आहे आणि 1√7 आहे, हा √7 आहे म्हणजे 1√7 आहे. तर 3√7 मायनस 1√7 जर आपण केलं तर त्याचं आन्सर येतं 2√7. सडमध्ये आपण शिकलो की बेरीज वजाबाकी कशा प्रकारे करायची असते. तर 2√7 म्हणजे हे मेजर मोठा येणार आहे, त्यामुळे मग वायला दाखवताना आपल्याला डावीकडून दाखवावं लागेल. वाय XYZ येईल √7, XY √7 आणि येईल YZ येईल 2√7 आणि टोटल असेल 3√7. तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पुढे 7वा जो क्वेश्चन आहे, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स. आता 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स जर आपण घेतले, 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स, तर हा A, हा B आणि हा C, तर हे नॉन कॉलिनियर आहेत म्हणजे एका रेषेत नाही. तर याच्यामधून कोणती आकृती आपण काढू शकतो ते जर आपण जॉईंट केले तर आपल्याला दिसेल की आपण कोणती आकृती या ठिकाणी तयार करू शकतो. तर ट्रायंगल. तर एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याच्यात जे राहिलेले क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन आपण सॉल्व करायचे आहेत. धन्यवाद.